आपण लेक्चर बघतोय ऍग्रिकल्चर हेरिटेज. तर जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे तो आपण बघितलाय. त्याच्यानंतर तुम्ही असाइनमेंट पण कम्प्लीट केली आहे बऱ्यापैकी, आणि ज्यांनी केली नसेल तर त्यांनी करा आणि याला सेंड करा. ओके, तर आपलं सेकंड चॅप्टर आहे असेंट ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस अँड बिगिनिंग ऑफ ऍग्रिकल्चर इन इंडिया, देन आर्किओलॉजिकल अँड द हिस्टॉलॉजिकल फॅक्ट्स. म्हणजे आपण थोडंसं हिस्ट्री बघणार आहे, ऍग्रिकल्चरची हिस्ट्री बघणार आहे थोडी. तर बघा की फर्स्टली इंट्रोडक्शन. त्याच्यामध्ये बघा, Indian agriculture began by 9000 BCE as a result of early cultivation of plants and the domestication of crops and the animals. ओके, तर फर्स्टली काय म्हटलंय बघा की इंडियन ऍग्रिकल्चर, जे इंडियन ऍग्रिकल्चर आहे विच इज बिगिन, म्हणजे कधी सुरुवात झाली 9000 BCE. BCE म्हणजे काय की बिफोर द कॉमन इरा. ओके, BCE मीन्स बिफोर द कॉमन इरा. As a result of early cultivation of plants, then domestication of crops and the animals. Okay, the cultivation म्हणजे काय की तुम्ही शेती करायला लागला किंवा मशागत करावी लागला. That is the cultivation of the plants. Then आपण काय म्हटलंय की डोमेस्टिकेशन ऑफ क्रॉप्स अँड द एनिमल्स, म्हणजे पशुपालन तुम्ही किंवा करायला सुरुवात झाली. ओके, तर जे काही इंडियन ऍग्रिकल्चर आहे विच इज बिगिन बाय म्हणजे 9000 BCE. BCE म्हणजे बिफोर कॉमन इरा. ओके, आणि त्यातलं तुम्हाला BC म्हणजे बिफोर किस्ट आणि एडी म्हणजे ॲनो डोमिनी, दॅट इज द लॅटिन वर्ड आहे, आणि दॅट इज इन द लॉर्ड इयर. ओके, पण ठीक आहे. तर बघा की इंडियन जे ऍग्रिकल्चर आहे ते 9000 BCE त्याच्यापासून सुरुवात झाली, आणि अर्ली म्हणजे तेव्हा काय करायला सुरुवात झाली, कल्टिवेशन ऑफ प्लांट्स, देन डोमेस्टिकेशन ऑफ क्रॉप्स अँड द एनिमल्स, म्हणजे तुम्ही शेती करायला सुरुवात केली, आणि डोमेस्टिकेशन म्हणजे पशुपालन करायला सुरुवात झाली. देन सेकंड बघा, सेटल लाईफ सून फॉलोड विथ इम्प्लिमेंट्स अँड द टेक्निक्स बिंग डेव्हलप्ड फॉर द ऍग्रिकल्चर. ओके, तर माणसाने काय केलं की शेती करायला सुरुवात केली, त्याच्यामुळे काय झालं की त्याच्याकडे सेटल लाईफ, ओके, एका ठिकाणी तो सेटल झाला. सेटल लाईफ सून फॉलोड विथ इम्प्लिमेंट्स. ओके, तर जे काही फार्मर्स आहेत ते म्हणजे जे काही माणसं आहेत ती सेटल झाली फॉर द ऍग्रिकल्चर, म्हणजे ऍग्रिकल्चर किंवा शेती करत होते, त्याच्यामुळे ते काय झाले की सेटल झाले. विथ इम्प्लिमेंट्स अँड द टेक्निक्स बिंग डेव्हलप्ड फॉर द ऍग्रिकल्चर. ओके, तर व्हेरियस हत्यारं, म्हणजे त्यांनी काय केलं की हत्यारं तयार करायला सुरुवात केली, आणि व्हेरियस टेक्निक्स किंवा तंत्र यूज करून त्यांनी म्हणजे जी काही माणसं भटकत होती तर त्यांनी काय केलं की एक शेती करायला सुरू थोडा नेटवर्क इश्यू आहे. ओके, तर आपण काय बघतो हिस्ट्री बघ. काय झालं ते माईक म्यूट आहे का बघा.
तर त्याच्यामुळे काय झालं, की जे भटकत होती माणसं, ते काय झालं, की त्यांनी सेटल लाईफ सुरुवात केली आणि व्हेरियस त्यांनी म्हणजे हत्यारं तयार करायला लागली किंवा व्हेरियस मेथड्स किंवा इम्प्लिमेंट्स यूज करून म्हणजे ते ॲग्रीकल्चर म्हणजे शेती करायला लागली. ओके. तर आपल्याकडे काय असतं, की डबल मान्सून असतोय आणि डबल मान्सूनमुळे काय होतं, की तुम्ही 2 वेळा हार्वेस्टिंग करू लागला. 2 वेळा हार्वेस्टिंग म्हणजे काय? म्हणजे पिकाची काढणी म्हणजे 2 वेळा एका सीझनमध्ये तुम्ही 2 पिके घेऊ लागलात. ओके. देन इंडियन प्रॉडक्ट्स सून रिच्ड the world via existing trading networks and the foreign crops were introduced to India. ओके. जे काही इंडियन प्रोडक्ट्स होते म्हणजे आपल्या इथं जे काही तयार होत होतं ते काय होतं की सून रिच्ड द वर्ल्ड म्हणजे ते काय की पूर्ण जगात ते रिच होऊ लागलं आणि एक्झिस्टिंग ट्रेडिंग नेटवर्क्स म्हणजे काय म्हणजे आपण वर्ल्ड बरोबर व्यापार करू लागलो. ओके. नेटवर्क्स अँड फॉरेन क्रॉप्स वेर इंट्रोड्यूस टू इंडिया आणि जे काही फॉरेन क्रॉप्स आहेत ते म्हणजे आपण पूर्ण जगभरात आपण व्यापार करू लागलो. काय होते की फॉरेन क्रॉप्स सुद्धा तुम्हाला इंट्रोड्यूस झाले टू द इंडिया. ओके. तर आपण सिम्पली हिस्ट्री बघतोय. तर फर्स्टली ॲग्रिकल्चर बिगिन झालं 9000 BCE. देन सेटल लाईफ सुरू झाली. कशामुळं? कल्टिव्हेशन ऑफ द प्लांट्स, देन डोमेस्टिकेशन ऑफ क्रॉप्स अँड द ॲनिमल्स. देन आपल्याकडे डबल मान्सून असल्यामुळे आपण काय करतोय की एका सीझनमध्ये 2 क्रॉप्स आपण हार्वेस्ट करतोय. म्हणजे एका हार्वेस्ट म्हणजे 2 पिकं आपण घेतोय. हार्वेस्टिंग म्हणजे पीक काढणं. ओके. आणि त्याच्यामुळे काय झालं, की आपल्याकडे जे काही इंडियन प्रॉडक्ट्स आहेत, ते काय आपण काय करू लागलो, की टू रिच वर्ल्ड जे काही आपले इंडियन प्रॉडक्ट्स आहेत, ते आपण पूर्ण जगभरात आपण व्यापार करू लागलो आणि त्याच्यामुळेच काय झालं, की जे काही आपले त्या काही जे फॉरेन कंट्रीजमध्ये जे काही क्रॉप्स असतील, तेही आपल्या इंडियामध्ये आपण ग्रो करू लागलो. म्हणजे आपल्या इंडियामध्ये आपण लावू लागलो पिकं. ओके. देन प्लांट्स अँड एनिमल्स कन्सिडर्ड इसेन्शियल टू देअर सर्व्हायव्हल बाय द इंडियन्स केम टू द वर्शिप. ओके. तर जे काही माणसं होती, जी सेटल लाईफ त्यांनी म्हणजे ॲग्रीकल्चर म्हणजे शेती करायला लागले, त्याच्यामुळे त्यांची लाईफ काय झाली, की सेटल झाली आणि मग ते काय करायला लागले, की प्लांट्स आणि एनिमल्स जे प्लांट्स म्हणजे प्लांट्स झाडं आणि जे काही प्राणी वगैरे आहेत, तर त्यांना काय करायला, की ते ॲज अ वर्शिप म्हणजे ॲज अ त्यात त्यांची ते पूजा करू लागले. त्याच्यामुळं ते शेती पण करू लागले. ओके. तर प्लांट्स आणि एनिमल्स कन्सिडर्ड इसेन्शियल म्हणजे की जे प्लांट्स आणि एनिमल्स ते आहेत, की त्यांना जे इसेन्शियल आहे, तर ते त्यांची पूजाही करू लागले. देन द मिडल एजेस द सॉ इरिगेशन चॅनल रीच अ न्यू लेव्हल ऑफ सोफिस्टिकेशन इंडिया. ओके. तर मिडल एजमध्ये काय झालं, जे आपले इरिगेशन चॅनल्स आहेत, इरिगेशन म्हणजे पाणी, इरिगेशन चॅनल्स आहेत, तर त्याला एक चांगलं लेव्हल प्राप्त झाली. ओके. देन इंडियन क्रॉप्स अफेक्टिंग द इकॉनॉमिकल ऑफ द अदर रिजन ऑफ द वर्ल्ड. ओके. आणि इंडियन क्रॉप्स मेनली आपल्याला इम्पॉर्टंट आहेत आणि ते अफेक्ट करू लागले आपल्या इकॉनॉमिक्स ऑफ द अदर रिजन्स ऑफ द वर्ल्ड. देन लँड अँड वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम वेअर डेव्हलप्ड विथ अन एम ऑफ प्रोव्हाइडिंग युनिफॉर्म ग्रोथ. मेनली काय की लँड म्हणजे जमीन आणि वॉटर म्हणजे पाणी. तर काय की त्यांचं जे मॅनेजमेंट आहे, मॅनेजमेंट सिस्टीम वेअर डेव्हलप्ड विदिन एम. ओके. तर लँड आणि वॉटर यांचं मॅनेजमेंट त्यांनी करायला सुरुवात केली विथ एम. त्यांचं एम काय होतं? टू प्रोव्हाइडिंग द युनिफॉर्म ग्रोथ. ओके. तर लँड आणि वॉटर म्हणजे वॉटर सगळ्यांना मिळावं किंवा लँडची ग्रोथ व्हावी. ओके. तर हे त्यांचं मेन एम होतं. ते वॉटर आणि लँडचं मॅनेजमेंट करण्यासाठी. लँड आणि वॉटरचं मॅनेजमेंट सिस्टीम वेअर डेव्हलप्ड विथ अन एम ऑफ प्रोव्हाइडिंग युनिफॉर्म ग्रोथ. Okay. Then next, the economy of the country, according to Patanjali, depend upon the agriculture and the cattle breeding. ओके. जी काही आपली इंडियाची इकॉनॉमी आहे ते मेनली म्हणजे अकॉर्डिंग टू पतंजली काय म्हणतात, की किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार काय आहे, की इट इज डिपेंड ऑन ॲग्रिकल्चर अँड द कॅटल ब्रीडिंग. तर हे मेनली ॲग्रिकल्चरवर डिपेंड आहे आणि कॅटल ब्रीडिंगवर डिपेंड आहे. कॅटल म्हणजे गाई गुरं. तुम्ही एसडीएस शिकता तर कॅटल माहित असेल तुम्हाला. कॅटल म्हणजे पशुपालन. ओके. तर मेनली पतंजलीच्या अकॉर्डिंग टू ॲग्रिकल्चर आणि कॅटल ब्रीडिंगवर डिपेंड आहे. देन बघा फार्मर ऑफ वैदिक पिरियड म्हणजे जे वैदिक पिरियड होता. जर तुम्हाला थोडंसं हिस्ट्री असेल तर तुम्हाला थोडंसं हिस्ट्री माहित असेल तर ते पिरियड्स तुम्हाला माहित असतील. द फार्मर्स ऑफ वैदिक पिरियड मधले जे फार्मर्स होते which possessed a fair knowledge about the soil fertility, then selection of seed, then seasons of sowing and the harvesting of the other practices including manuring of the field. ओके. तर काय म्हटले, की अकॉर्डिंग टू पतंजली काय म्हणते, की मेनली इकॉनॉमी ऑफ द कंट्री म्हणजे इकॉनॉमी ऑफ द इंडिया इट इज डिपेंड्स ऑन
ऍग्रिकल्चर अँड द कॅटल ब्रीडिंग वरती डिपेंड्स आहे. ओके. जर आणि काय म्हटलं पुढं, जे वैदिक पिरियड्स मधले फार्मर्स होते ते काय होते की त्यांना फेअर नॉलेज अबाउट द, त्यांना बऱ्यापैकी सगळ्याचं नॉलेज होतं. कशा-कशाचं नॉलेज होतं? सॉइल फर्टिलिटी. सॉइल फर्टिलिटी इज द, म्हणजे तुम्ही जर सॉइल शिकत असाल तर त्यात असेल बघा, इट इज द कपॅसिटी किंवा कपॅबिलिटी ऑफ सॉइल टू प्रोव्हाइड ऑल द इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट इन अ अवेलेबल फॉर्म. ओके. म्हणजे काय की सिम्पली काय की सॉइलची कपॅसिटी असते की जे विच इज प्रोव्हाइड द, जे काही प्लांट न्यूट्रिएंट, जे प्लांटला न्यूट्रिएंट लागतात ते तुम्हाला अवेलेबल फॉर्म मध्ये तुम्हाला भेटतात. ओके. तर हे तुम्हाला थोडंसं सॉइलमध्ये आहे ते बघा. तर इथं फक्त आपल्याला काय म्हटलंय की जे फार्मर्स आहेत, जे वैदिक पिरियड्स मधले फार्मर्स आहेत त्यांना नॉलेज होतं विच इज पजेस्ड फेअर नॉलेज अबाउट द सॉइल फर्टिलिटी. त्यांना माहित होतं की सॉइल फर्टिलिटी म्हणजे काय, कुठले अवेलेबल न्यूट्रिएंट्स आहेत वगैरे वगैरे. देन सिलेक्शन ऑफ सीड्स. ओके. जर तुम्हाला प्लांटिंग करायचं असलं तर सिलेक्शन कसं करायचं, कुठले सीड्स ग्रो करायचे किंवा तर जी काही सिलेक्शनची मेथड आहे ह्याबद्दलही त्यांना माहिती होतं किंवा नॉलेज त्यांना होतं वैदिक पिरियड मधलं. देन सीझन्स ऑफ सोविंग अँड द हार्वेस्टिंग अँड अदर प्रॅक्टिसेस. ओके. तर त्यांना नॉलेज होतं आणखी जे काही सीझन्स आहेत, कुठल्या सीझन मध्ये कुठलं क्रॉप येतं, त्याचं सोईंग कसं करायचं. ओके. तर सोईंगचा पिरियड किती आहे, कुठल्या पिरियडला सो करायचं, म्हणजे काय म्हणायचं, पेरणी कधी करायची, त्याच्यानंतर त्या पिकाची काढणी कधी करायची, हार्वेस्टिंग कधी करायचं. ओके. याच्याबद्दल त्यांना डिटेल नॉलेज त्यांना जे वैदिक पिरियड मधले फार्मर्स होते त्यांना होतं. ओके. अबाउट द सॉइल फर्टिलिटी, देन सिलेक्शन ऑफ सीड, देन सीझन्स ऑफ सोविंग अँड द हार्वेस्टिंग, कधी क्रॉप लावायचं, कधी हार्वेस्ट करायचं. ओके. तर प्रत्येक क्रॉपचं एक मॅच्युरिटी पिरियड असतोय आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्या क्रॉपचं हार्वेस्टिंग करू शकताय. हार्वेस्टिंग म्हणजे पिकाची काढणी तुम्ही करू शकताय. ओके. देन अदर प्रॅक्टिसेस इन्क्लुडिंग मॅन्युरिंग ऑफ द फील्ड्स. ओके. तर अजून असे बरेचसे त्याचे जे काही अदर प्रॅक्टिसेस होते तेही त्यांना त्यांच्याबद्दल नॉलेज होतं. किंवा मॅन्युरिंग म्हणजे मॅन्युरिंग ऑफ अ फील्ड, मॅन्युअर्स किती द्यायचे, कसे द्यायचे, कुठले द्यायचे, कुठल्या क्रॉपला कोणते मॅन्युअर्स द्यायचे, मॅन्युअर्स म्हणजे खतं, कशी खतं द्यायची याबद्दल त्यांना डिटेल नॉलेज होतं. म्हणजे जे फार्मर्स होते वैदिक पिरियड मधले, they having the fair knowledge about the soil fertility, selection of seeds, then seasons of sowing and harvesting, and other practices including the manuring at the fields. ओके. तर फर्स्टली आपण काय बघतो की अकॉर्डिंग टू पतंजलीच्या अकॉर्डिंग काय आहे की ऍग्रिकल्चर म्हणजे द इकॉनॉमी ऑफ द कंट्री किंवा इकॉनॉमी ऑफ द इंडिया इज मेनली डिपेंड्स ऑन ऍग्रिकल्चर अँड द कॅटल ब्रीडिंग. ओके. तर हे लक्षात ठेवा, तुम्हाला हे असणार आहे फिल इन द ब्लँक्स वगैरे असणार आहेत, मिडला वगैरे असू शकतं. देन बघा वैदिक पिरियड मधले जे फार्मर्स होते त्यांना बऱ्यापैकी डिटेल नॉलेज होतं अबाउट द ऍग्रिकल्चर किंवा शेती कशी ग्रो करायची. ओके. तर यांना बऱ्यापैकी नॉलेज होतं. ओके. देन बघा नेक्स्ट, इन अर्थशास्त्र देर इज अ मेन्शन अबाउट द suitability of different lands for a cultivation of crops. Farmers of the Vedic period knew the methods of improving the soil fertility through the rotation of crop. देन ओके. तर सेकंड एक सांगितलं अकॉर्डिंग, आपण इंट्रोडक्शन बघतोय. ठीक आहे. तर इन अर्थशास्त्र, अकॉर्डिंग टू अर्थशास्त्र देर इज अ मेन्शन अबाउट द सुटेबिलिटी ऑफ डिफरंट लँड फॉर कल्टिवेशन ऑफ अ क्रॉप्स. ओके. तर याच्यामध्ये सुटेबिलिटी डिफरंट क्रॉपसाठी कुठल्या लँड सुटेबिलिटी आहे कल्टिवेशनसाठी. ओके. शेती करण्यासाठी कुठलं लँड सुटेबल आहे. ओके. तर याच्याविषयी तुम्हाला सांगितलंय. देन फार्मर्स ऑफ द वैदिक पिरियड. ओके. वरतीच म्हटलं आपण, जे काही वैदिक पिरियड मधले फार्मर्स होते त्यांना बऱ्यापैकी ऍग्रिकल्चरचं नॉलेज होतं. न्यू द मेथड्स ऑफ इम्प्रूव्हिंग द सॉइल फर्टिलिटी, आत्ताच बघितलं आपण, थ्रू द रोटेशन ऑफ क्रॉप्स. ओके. तर त्यांना अजून एक व्हेरियस मेथड्स मध्ये आपण बघितलं की रोटेशन ऑफ क्रॉप्स. रोटेशन म्हणजे काय, म्हणजे या सीझनला आपण एखादं क्रॉप घेतलं त्याच्यानंतर आपण नेक्स्ट सीझनला कुठलं क्रॉप घेणार आहेत. ओके. जे काही प्लॅनिंग केलं जातं त्याला म्हणायचं क्रॉप रोटेशन. ओके. तर जे वैदिक पिरियड मधले होते त्यांना वरती बघितले आपण, तर फेअर नॉलेज अबाउट द सिलेक्शन ऑफ सीड, सीझन, सोईंगचा सीझन, हार्वेस्टिंगचा सीझन. ओके. सॉइल फर्टिलिटी किंवा क्रॉप रोटेशन याच्याबद्दल त्यांना माहिती होतं. दे प्लांटेड डीप रूटेड प्लांट्स विच सर्व ॲज अ नॅचरल इरेटर्स. ओके. तर त्यांनी काय केलं की त्यांनी डीप रूटेड प्लांट्स आहेत, म्हणजे जे जमिनीत खोल जाणारे, ज्याचे रूट्स खूप डीप जातात असे प्लांट ग्रो करायला सुरुवात केली. ओके. तर ते नॅचरली त्याच्यामुळे काय होते की तुमची झाडाची मुळं
पूर्णपणे खाली जात असतील किंवा डीपमध्ये जात असतील, तर तुमची जी काही हे सॉइल आहे त्याच्यामध्ये काय होतं, की सॉइल थोडी अशी मोकळी राहते किंवा एरिएटेड म्हणजे राहते. ओके. तर तिथं सॉइल एरिएशन होतं बऱ्यापैकी. ओके. तर जे काही वैदिक पिरियडमध्ये फार्मर्स होते, तर त्यांनी डीप रूटेड प्लांट्स पण ग्रो करायला सुरुवात केली. तर त्याच्यानंतर काय आहे, की स्वीट पोटॅटो अँड द पोटॅटो वॉज कल्टिव्हेटेड टू लूजन द सॉइल फॉर द नेक्स्ट क्रॉप. ओके. तर त्यांनी आणखी काय केलं, की स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं आणि पोटॅटो म्हणजे पोटॅटो माहिती आहे तुम्हाला? बटाटा. तर त्यांनी काय केलं, की स्वीट पोटॅटो आणि पोटॅटो कल्टिव्हेट करायला सुरुवात केली. ओके. तर हे 2 क्रॉप आहेत ते काय करतात, की टू लूजन द सॉइल सॉइल लूज करतात. कारण तुम्हाला माहिती आहे पोटॅटो कुठं लागतं आणि स्वीट पोटॅटो कुठं लागतं, एवढं तर माहीत असेल. तर ते जमीन इथं येतं. तर काय होतं, की त्याच्यामुळे तुमची सॉइल काय होती लूज होती. लूजन द सॉइल फॉर द नेक्स्ट क्रॉप आणि नेक्स्ट क्रॉपसाठी तुम्हाला सॉइल लूज झालेली तुम्हाला भेटेल किंवा ठीक आहे. तर हे वैदिक पिरियडमधले सगळे फार्मर्स होते. तर बघा, की म्हणजे हे लक्षात ठेवा, की वैदिक पिरियडमधले जे फार्मर्स होते, तर ते हॅव्हिंग द डिटेल नॉलेज किंवा फेअर नॉलेज अबाउट द एग्रीकल्चर. ओके. तर जे काही म्हटलं सीडचं, हार्वेस्टिंगचं, फर्टिलिटी, सॉइल फर्टिलिटी विषयी, देन क्रॉप रोटेशनची. ओके. किंवा कुठले प्लांट ग्रो करायचे. ओके. तर हे लक्षात ठेवा, वैदिक पिरियडमधले जे फार्मर्स होते, त्यांना डिटेल नॉलेज होतं अबाउट द एग्रीकल्चर. ठीक आहे. नेक्स्ट ते इथं आपलं इंट्रोडक्शन कंप्लीट झालंय. त्याच्यानंतर बघा, की जे फार्म इम्प्लिमेंट्स आहेत, म्हणजे जे शेतीसाठी किंवा शेती करण्यासाठी जे इम्प्लिमेंट्स लागतात, काय म्हणायचं अवजारे लागतात, ते अवजारे पण अ, बघू आपण ते. इन वेदास डिस्क्राइब द सिंपल बुलक ड्रॉन वुडन प्लाऊ बोथ लाईट अँड हेवी विथ अन आयर्न बार अटॅच एज अ प्लाऊ शेअर टू ओपन द व्हील. ओके. तर आपण काय बघणार आहे, की सिम्पली जे वैदिक पिरियड होता, त्या पिरियडमध्ये ज्यांनी काय केलं, की शेती करायला सुरुवात केली आणि शेती करण्यासाठी तुम्हाला ऑब्व्हियसली काय लागणार आहे तुम्हाला व्हेरियस प्लाऊ किंवा नांगर, कुळपणी करण्यासाठी वगैरे, वगैरे. जे काही इम्प्लिमेंट्स जे ॲग्रीकल्चर प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहेत व्हेरियस फार्म इम्प्लिमेंट्स लागणार आहेत. तर त्यांनी काय केलं, की फार्म इम्प्लिमेंट्स तयार करायला सुरुवात केली. तर बघा, की इन वेदास आणि त्याचे जे आपल्याला आपल्याला थोडे वेदास डिस्क्राइब द सिंपल बुलक ड्राउन वुडन प्लाऊ. ओके. प्लाऊ म्हणजे काय? काय म्हणायचं नांगर. ओके. तर तुम्हाला माहीत असेल सिम्पली तुम्हाला तर हे वेगळे-वेगळे बरेच टाइप आहेत. तर प्लाऊ म्हणजे काय नांगर. तर वेदासमध्ये तुम्हाला दिसेल, की किंवा जे काही लिटरेचर वगैरे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल, की वेदास डिस्क्राइब द सिंपल बुलक ड्राउन वुडन प्लाऊ म्हणजे जो बैलाच्या साहाय्याने चालवला जातो तो प्लाऊ, नांगर. तो त्यांनी यूज केला. देन बोथ लाईट अँड हेवी विथ आयर्न बार अटॅच्ड एज अ प्लाऊ. ओके. तर हे त्याचं मॉडिफिकेशन त्यांनी परत केलं, की त्यांनी लाईट अँड हेवी आयर्न बार त्याला अटॅच केला. ओके. नांगराला आणि आणि ते प्लाविंग करायला त्यांनी सुरुवात केली. तर फर्स्टली त्यांनी काय यूज केलं? प्लाऊ त्यांनी यूज केला. ओके. सिंपल बुलक ड्राउन वुडन प्लाऊ म्हणजे लाकडाच्या साहाय्यानं बैलाच्या साहाय्याने चालणारा लाकडी नांगर. ओके. हा फर्स्टली त्यांनी यूज केला फॉर द ग्रोइंग द एग्रीकल्चर. देन एग्रीकल्चर एक्झिबिशन म्हणजे जे काही कृषी प्रदर्शन असतात, गिव्ह द डिटेल्स ऑफ द डिझाईन्स ऑफ प्लाऊ विथ द संस्कृत नेम्स फॉर द डिफरंट पार्ट्स. ओके. जे काही आपले लिटरेचर वगैरे आहेत किंवा जे तुम्ही हे एक्झिबिशन बघितले असतील म्हणजे कृषी प्रदर्शन तुम्ही बघितलं असेल तर बघा, की तिथं तुम्हाला बरेच जे काही फार्म इम्प्लिमेंट्स असतील ते तुम्ही बघितले असेल किंवा सिम्पली तुम्ही घरी पाहिले असतील. ओके. तर बघा एग्रीकल्चर एक्झिबिशन गिव्हज द डिटेल्स द डिझाइन ऑफ द प्लाऊ म्हणजे त्यांना प्लाऊची डिझाइन कशी होती ते तुम्हाला बघायला मिळतंय किंवा जे काही पार्ट्स होते त्याचे जी काही नावं आहेत त्या पार्ट्सची जी काही नावं आहेत ती नावं कशी आहेत, की संस्कृतमध्ये फॉर द डिफरंट पार्ट्स जी काही नावं दिलेत ती संस्कृतमधली नावं आहेत. इव्हन टुडे द रिसोर्स पुअर फार्मर्स यूज अ सिमिलर बुलक ड्राउन प्लाऊ. ओके. ओके. टुडे कंडिशनमध्ये पण जे काही पुअर फार्मर्स आहेत, जे काही गरीब फार्मर्स आहेत त्यांना आता कसे आहेत, की जे ट्रॅक्टरनी पण तुम्ही नांगरणी करू शकताय. पण तुम्हाला काय आहे, की त्याला ते कॉस्टली आहे तुम्हाला किंवा खर्च आहे तुम्हाला. तर जे पुअर फार्मर्स आहेत ते काय करतात, की आता नाऊ डेजमध्ये पण ते सिमिलर बुलक ड्राउन प्लाऊ ते यूज करतात. ओके. तर तुम्ही बघितलं पण असेल, की बैलाच्या साहाय्याने कसं नांगरतात शेत. ओके. तर आपण बघतोय फार्म इम्प्लिमेंट्स त्यांनी कुठले-कुठले यूज केले. जे वैदिक पिरियड मधले फार्मर्स होते त्यांनी.
ओके, तर फर्स्टली आपण इथं वेगळे सिंपल बुलक ड्रॉन वुडन प्लाऊ, बैलाच्या साहाय्याने चालवणारा लाकडी नांगर. ओके, तर त्यांनी परत मॉडिफिकेशन केलं बोथ द लाईट अँड हेवी अँड आयर्न बार अटॅच्ड ॲज अ प्लाऊ. परत त्यांनी आयर्न बार त्यांनी अटॅच केला. ओके, आणि एग्रीकल्चर एक्झिबिशनमध्ये तुम्हाला जे काही हे बघायला मिळतात, त्याच्यावरती पार्ट्सची जी नावं आहेत ते कशामध्ये संस्कृतमध्ये आहेत. ओके, आणि टुडे डेजमध्ये पण आपण तो वुडन प्लाऊ तुम्ही यूज करताय. जे काही पुअर फार्मर्स आहेत ते यूज करतात वुडन प्लाऊ. ओके. देन पुढे आणखी कुठले फार्म इम्प्लिमेंट्स आहेत बघा. अ बांबू स्टिक स्पेसिफिक साइज वॉज युज्ड टू मेजर द लँड. ओके. तर आता तर आपण असं थोडं टेपनी म्हणजे आता नाऊडेज मध्ये आपण टेपनी लँड मेजर करतोय. पण जेव्हा वैदिक पिरियडमध्ये म्हणा किंवा आधीच्या ज्या पिरियडमध्ये जर तुम्हाला लँड मेजर करायचं असतं, जर करायचं असतं तर ते कसे मेजर करत होते? अ बांबू स्टिक अ स्पेसिफिक साइज वॉज युज्ड टू मेजर द लँड. जी बांबूची काठी आहे त्या काठीच्या साहाय्याने ते काय करत होते, की लँड मेजर करत होते. लँड म्हणजे तुमचं शेत ते मेजर करत होते विथ अ बांबू स्टिक. ओके. देन Vedic literature and the agriculture exhibition also mention the disc plow, seed drill, then blade harrow, wooden spike, then root harrow, then planter, axe, sickle, soup, for a lot of winnowing and the vessel of measure the grain. ओके, तर हे तुम्हाला काय सांगितलं, व्हेरियस फार्म इम्प्लिमेंट सांगितले. फर्स्टली आपण काय कुठलं बघितलं, प्लाऊ बघितलं. प्लाऊ म्हणजे नांगर. आणि वैदिक लिटरेचर आणि एग्रीकल्चर एक्झिबिशन मध्ये तुम्हाला वैदिक काळातलं जे लिटरेचर होतं आणि जे कृषी प्रदर्शन मध्ये तुम्हाला पण बघायला मिळतं. ओके, तर डिस्क प्लाऊ हा एक टाईप आहे. हे तुम्ही कशात शिकणार आहे? तुम्हाला जेव्हा इंजिनचा एखादा सब्जेक्ट असेल तेव्हा तुम्ही प्लाऊचे सगळे टाइप्स वगैरे शिकणार आहे. तर हा एक टाईप आहे डिस्क प्लाऊचा बघितला. किंवा सीड ड्रिल कशाचं मशीन आहे? जे तुम्ही सीड सो करता त्याचं मशीन आहे ते सीड ड्रिल. देन ब्लेड हॅरो, देन वुडन स्पाइक, रूट हॅरो, देन प्लांटर्स, कुऱ्हाड, देन खुरपं, त्याच्यानंतर सूप तुम्ही जे धान्य विनोविंग काय म्हणायचं, पाखडण्यासाठी यूज करतात ते. अँड वेसल्स टू द मेजर द ग्रेन्स, आणि ग्रेन मेजर करण्यासाठी जे तुम्ही यूज करतायत ते. ओके, तर हे सगळे फार्म इम्प्लिमेंट्स तुम्हाला म्हणजे आधीच्या काळातील फार्मर्सनी यूज केलेले याचे तुम्हाला बरेच पुरावे लिटरेचर आणि एग्रीकल्चर एक्झिबिशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, तर हे सगळे फार्म इम्प्लिमेंट्स आहेत. देन बघा, पेअर्स ऑफ बुलक्स युज्ड फॉर प्लाविंग इन असेंट डेज व्हॅरीड फ्रॉम 1 to 8. ओके, तर आपण मगाशीच बघितलं की सिंपल वुडन प्लाऊ ते बुलक प्लाऊ ते यूज करत होते. ओके, म्हणजे लाकडी नांगर यूज करत होते बैलाच्या साह्याने. अ पेअर्स ऑफ बुलक युज्ड फॉर प्लाविंगसाठी नांगरणीसाठी ते यूज करत होते. इन असेंट डेज प्राचीन डेज मध्ये ते यूज करत होते. व्हॅरीड फ्रॉम 1 to 8. ओके, आणि मग ते वन वन बुलक किंवा 8 मिनिमम 8 बुलक पण लावून ते नांगरणी करत होते. देन प्लाऊ वॉज कन्सिडर ॲज द मोस्ट सॅक्रेड अँड द इसेन्शियल इम्प्लिमेंट इन ॲग्रिकल्चर ऑपरेशन. ओके, तर हे तुम्हाला फिल इन द ब्लँक साठी असेल की प्लाऊ. ठीक आहे, प्लाऊ म्हणजे काय की ॲज अ प्लाऊला ते काय म्हणतात की प्लाऊ म्हणजे नांगर. वॉज कन्सिडर ॲज द मोस्ट सॅक्रेड म्हणजे पवित्र असं आणि इसेन्शियल इम्प्लिमेंट. ओके, तर जे काही यंत्र त्यांनी अवजार त्यांनी तयार केलं प्लाऊ वॉज द कन्सिडर ॲज द मोस्ट केअर्ड अँड द इसेन्शियल इम्प्लिमेंट इन ॲग्रिकल्चर ऑपरेशन. ओके, सॅक्रेड म्हणजे पवित्र. ओके, तर हे फिल इन द ब्लँक्सला असेल तर एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे आपण फार्म इम्प्लिमेंट्स बघितले. त्याच्यानंतर फर्स्ट आपण ॲग्रिकल्चर ची आपण इंट्रोडक्शन बघितलंय. त्याच्यानंतर फार्म इम्प्लिमेंट्स लक्षात ठेवा कुठले कुठले होते, कुठल्या पिरियड मधले फार्मर्स होते की ज्यांना ॲग्रिकल्चरचं नॉलेज होतं. त्याच्यानंतर व्हेरियस जे फार्म इम्प्लिमेंट्स आपण बघतोय, प्लाऊ, देन इथं जे सांगितलेत बघा सगळे ते इम्प्लिमेंट्स बघा. डिस्क प्लाऊ, सीड ड्रिल, ब्लेड हॅरो, वुडन स्पाइक, रूट हॅरो, प्लांटर्स, सिकल्स और सूप. ओके, तर हे सगळे वैदिक पिरियड्स मध्ये तुम्हाला हे सगळे फार्म इम्प्लिमेंट्स ते यूज करत होते. ओके, आणि मेनली जे काही आधी ते फार्मर्स होते आधीचे त्यांनी काय केलं की जे प्लाऊज आहेत म्हणजे जे नांगर आहेत प्लाऊ, त्याला काय पवित्र आणि इसेन्शियल एलिमेंट्स इम्प्लिमेंट्स म्हणजे अवजार तुम्हाला आहे. ओके,
असे ते मानत होते त्याला. ठीक आहे. देन आपण काय बघणार आहे डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन कल्चर अँड द बिगिनिंग ऑफ ॲग्रीकल्चर. ओके. तर हा एक पॉइंट आहे तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन कल्चर. ह्युमन कल्चर कसं डेव्हलप झालं आणि बिगिनिंग ऑफ ॲग्रीकल्चर. बिगिनिंग ऑफ ॲग्रीकल्चर इन डिटेलमध्ये आपण बघणार आहेत. ओके. तर त्यातला एक सब पॉइंट आहे असेंट ॲग्रीकल्चर प्रॅक्टिसेस आणि डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन कल्चर. तर ह्युमन कल्चर कसं डेव्हलप झालं. ओके. बघा इट इज सपोज दॅट मॅन वॉज इव्हॉल्व ऑन अर्थ अबाउट 15 लाख इयर्स अगो. ओके. तर असं मानलं जातं की मॅन म्हणजे मानवाची काय म्हणायचं उत्क्रांती कधी झाली ऑन अर्थ 15 लाख इयर्स अगो. ओके. तर पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती कधी झाली 50 लाख इयर्स अगो झाली असं मानलं जात आहे. दिस मॅन वॉज इव्हॉल्वड फ्रॉम द मंकी. ओके. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. जो काय मॅन फर्स्ट उत्क्रांती झाली तुम्ही हिस्ट्री शिकलाय तर बऱ्यापैकी तुम्हाला माहित असेल. इट इज सपोज दॅट मॅन वॉज इव्हॉल्वड ऑन अर्थ अबाउट द 15 लाख इयर्स अगो अँड दिस मॅन इज इव्हॉल्वड फ्रॉम द मंकी. ओके. जे काय मॅन्स आहेत ते मंकी पासून इव्हॉल्व झालेत. हु स्टार्टेड द मूव बाय स्टँडिंग इरेक्ट ऑन हिज फीट. ओके. तर तुम्हाला आय थिंक तुम्ही तिसरी चौथीतच शिकला असाल की जे आपण बघितले की मानव होता की जो त्याला पहिल्यांदा पाठ म्हणजे तो असं वाकून चालायचा. तर त्याच्यानंतर काय झालं की त्याची जी काही स्टँडिंग इरेक्ट ऑन हिज फीट त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हेरियस मॉडिफिकेशन होत गेले आणि पाठ त्याची ताठ राहायला लागली आणि तो ताठ मानेनी फीटवरती उभा राहू लागला. ओके. सच मॅन हॅज बीन कॉल्ड एज अ होमो इरेक्टस ॲज अ जावा मॅन. ओके. तर बघा की फर्स्टली काय झालं की आपण काय बघतोय डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन कल्चर. ह्युमन कल्चर कसं डेव्हलप झालं. ओके. तर पृथ्वीवर की माणसं किंवा मानवाची क्रांती कधी झाली अबाउट द 50 लाख इयर्स अगो. ओके. द फर्स्टली काय होतं की जे मॅन आहे म्हणजे जे काही आपण मॅन किंवा जे ह्युमन्स आहेत ते इव्हॉल्व्ड झालेत फ्रॉम द मंकी. ओके. हे नॉर्मली माहिती आहे तुम्हाला. हु स्टार्टेड मूव्ह बाय द स्टँडिंग इरेक्ट. ओके. आणि त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर व्हेरियस मॉडिफिकेशन होत गेले आणि तो ताठ पाठीचा कणा त्याचा ताठ होत गेला आणि त्याच्यानंतर तो फीटवरती उभा राहू लागला. ओके. आणि अशा जो काही तो मॅन होता त्याला काय म्हणायचे होमो इरेक्टस ऑर अ जावा मॅन. ओके. देन लेटर ऑन जावा मॅन ट्रान्सफर इन टू क्रो मॅग्नॉन. ओके. तर जावा मॅन होता तर तो ट्रान्सफर झाला इन क्रो मॅग्नॉन आणि क्रो मॅग्नॉन इंटू मॉडर्न मॅन म्हणजे आपण जे आता आहेत ते मॉडर्न मॅन. क्रो मॅग्नॉन इंटू द मॉडर्न मॅन. ओके. तर हे काय आहे की ह्युमन कल्चर किंवा ह्युमन कसा डेव्हलप झाला त्याचे हे थोडेसे स्टेजेस आहेत. द मॉडर्न मॅन इज अ झूलॉजिकली नोन ॲज अ होमोसेपियन. ओके. तर जे झूलॉजिकली मॉडर्न मॅनला काय म्हणतात होमोसेपियन. हे सगळं आपल्याला झालंय आधी हिस्ट्रीत. ओके. होमो मीन्स कंटिन्युअस आणि सेपियन्स मीन्स लर्निंग हॅबिट. ओके. असा मॅन की जो कंटिन्युअस लर्निंग किंवा कंटिन्युअस लर्न करतोय. ओके. दॅट इज द होमोसेपियन. ओके. तर ह्युमन कल्चरचं थोडं डेव्हलपमेंट सांगितलंय तुम्हाला. तर बघा की अर्थवरती 15 लाख इयर्स अगोवरती मानव झाला. त्याच्यानंतर फर्स्टली मॅन्स आर इव्हॉल्वड फ्रॉम द मंकी. मंकी पासून ते डेव्हलप झालेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेलं. त्याच्यानंतर ते स्टँडिंग इरेक्ट ताठ मानेने ते फीटवरती उभे राहू लागले. त्याला काय म्हणायचं होमो इरेक्टस किंवा जावा मॅन. त्याच्यानंतर जावा मॅनमध्ये आणि ट्रान्सफॉर्म झाले. ते क्रो मॅग्नॉन मध्ये झाले आणि क्रो मॅग्नॉन इंटू द मॉडर्न मॅन. क्रो मॅग्नॉन मॅन पासून मॉडर्न मॅन झाले म्हणजे जे आपण आता आहोत ते. द मॉडर्न मॅन इज झूलॉजिकली नोन ॲज अ होमोसेपियन आणि होमोसेपियनचं मिनिंग आहे होमो म्हणजे कंटिन्युअस आणि सेपियन्स मीन्स द लर्निंग हॅबिट. ओके. तर कंटिन्युअस आपण शिकत राहतोय. ठीक आहे. तर हे ह्युमन कल्चरचं डेव्हलपमेंट आहे. इन द बिगिनिंग सच मॅन हॅड बीन स्पेंडिंग हिज लाईफ वाईडली बट ड्युरिंग द पिरियड ऑफ 7,700 ते 8,700 BC, they started a pet sheep and goat. Although the first pet animal is dog, which was used for the hunting. Okay. Uh, ओके. मगाशी सांगितलं तेच इन द बिगिनिंग ऑफ म्हणजे बिगिनिंगच्या किंवा आधी बिगिनिंग काळामध्ये काय होतं की जो मॅन होता किंवा जे आपण होतो तर विच इज स्पेंडिंग हिज लाईफ वाईडली. ओके. जंगलामध्ये राहायचे ते. बट ड्युरिंग द पिरियड हा एक पर्टिक्युलर पिरियड दिलाय 7,700 ते 8,700 BC. BC म्हणजे बिफोर द क्रिस्ट. दे स्टार्टेड द शीप टू पेट द शीप अँड गोट म्हणजे त्यांनी मेंढी आणि गोट पाळायला सुरुवात केली. ओके. अल्दो द फर्स्ट पेट ॲनिमल वॉज डॉग. ओके. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स असते.
जसं की म्हणजे ज्या मानवाने काय केलं की फर्स्ट डॉग म्हणजे ॲज अ पेट ॲनिमल म्हणून डॉगला पाळायला सुरुवात केली. ओके, तर हे लक्षात ठेवा. फर्स्ट पेट ॲनिमल वॉज द डॉग. ओके, व्हिच इज यूज्ड टू हंटिंग आणि शिकारीसाठी त्या डॉगचा ते यूज करत होते. ओके, तर हे लक्षात ठेवा. फर्स्ट पेट ॲनिमल इज द डॉग आणि व्हिच इज यूज्ड फॉर द हंटिंग. ठीक आहे. तर झुलॉजिकली जो आपण आता जो मॉडर्न मॅन आहे त्याला म्हणायचो होमोसेपियन आणि बिगिनिंगमध्ये ते वाईल्डली किंवा जंगलात राहत होते. पण जेव्हा त्यांनी ॲग्रीकल्चर किंवा शेती करायला सुरुवात केली किंवा सेटल लाईफ जगायला सुरुवात केली, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की पशुपालन करायला सुरुवात केली. वरती आपण सगळ्यात आधी बघितलं होतं की काय केलं की त्यांनी शेती करायला सुरुवात केली आणि पशुपालन करायला सुरुवात केली. ओके, आणि फर्स्ट पेट ॲनिमल दॅट इज द डॉग अँड व्हिच वॉज अ कुत्रा होता त्याचा सुरुवात केली. ओके. देन ठीक आहे. ते तुम्हाला फिल इन द ब्लँक्स असणार आहे ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा द फूड प्रोडक्शन मेड पॉसिबल फॉर प्रिमिटिव्ह मॅन टू सेटल डाउन इन अ सिलेक्टेड एरियाज लीडिंग टू फॉर्मेशन ऑफ सोसायटी अँड द इनिशिएशन ऑफ द सिव्हिलायझेशन. ओके. तर काय म्हटलं आपण जेव्हा जे काही फार्मर्स होते किंवा जे मॅन होतं त्यांनी काय केलं की फूड प्रोडक्शन करायला सुरुवात केली. म्हणजे काय करायला सुरुवात केली? शेती करायला सुरुवात केली. द फूड प्रोडक्शन मेड पॉसिबल आणि फूड प्रोडक्शन करायला सुरुवात केली. त्याच्यामुळेच पॉसिबल झालं टू द प्रिमिटिव्ह मॅन टू सेटल डाउन. ओके. जे काही प्रिमिटिव्ह म्हणजे जे काही प्राचीन माणसं होती तर त्यांनी शेती करायला सुरुवात केली किंवा फूड प्रोडक्शन करायला सुरुवात केली. म्हणूनच ते काय झाले की तो एका ठिकाणी राहू लागले. ओके. प्रिमिटिव्ह मॅन द प्रोडक्शन ऑफ फूड मेड पॉसिबल फॉर द मॅन टू सेटल डाउन. ओके. तर हे आपण बघितले फार वेळा. इन सिलेक्टेड एरियाज लीडिंग टू फॉर्मेशन ऑफ सोसायटी. ओके. तर पर्टिक्युलर एरियामध्ये जे जसं ते काय करायला लागले, की नदीच्या ठिकाणी शेती करायला त्यांनी सुरुवात केली. जिथं इरिगेशन त्यांना मिळतंय, तर तिथं शेती करायला सुरुवात केली आणि फूड प्रोडक्शन किंवा क्रॉप प्रोडक्शन त्यांनी करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे ते सेटल झाले आणि त्याच्यामुळे काय करायला लागले, की सोसायटीमध्ये राहायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळेच त्यांचं सिव्हिलायझेशन झालं. ओके. सोसायटी तयार केली आणि त्यांनी सोसायटी म्हणजे इन ग्रुप्समध्ये ते राहायला सुरुवात केली त्यांनी. ओके. फॉर शेती करण्यासाठी. आणि त्याच्यामुळेच काय झालं की सिव्हिलायझेशन, इनिशिएशन इनिशिएशन ऑफ सिव्हिलायझेशन. ओके. सामाजिक व्हेरियस जे काय म्हणजे एकत्र सोसायटीमध्ये राहायला सुरुवात केल्यामुळे काय करायला लागले ते सिव्हिलायझेशन किंवा सामाजिक सुधारणा ही ते करू लागले. द डेव्हलपमेंट ऑफ सिव्हिलायझेशन अँड द ॲग्रीकल्चर हॅड पास्ड थ्रू द सेव्हरल स्टेजेस. ओके. तर जे काही सिव्हिलायझेशन आहे आणि ॲग्रीकल्चर आहे, सिव्हिलायझेशन सामाजिक सुधारणा and the agriculture had passed through the several stages. ओके. तर आपण पुढं बघणार आहेत की त्याच्या सिव्हिलायझेशनच्या स्टेजेस कुठले आहेत ते आपण बघणार आहे. देन आर्किओलॉजिस्ट इनिशियली क्लासिफाईड द स्टेजेस ॲज अ स्टोन एज, ब्रॉन्झ एज आणि आयर्न एज. ओके. आर्किओलॉजिस्ट म्हणजे काय? पुराण वस्तू संशोधक. ओके. जे काही पुराण वस्तू संशोधक असतात त्यांनी काय केलं की इनिशियली त्यांनी क्लासिफिकेशन केलं व्हेरियस स्टेजेसचं. ओके. वरती आपण म्हणले की सिव्हिलायझेशन आणि ॲग्रीकल्चरचे काय झाले की व्हेरियस स्टेजेसमध्ये क्लासिफिकेशन केलं. पुराण वस्तू संशोधकांनी क्लासिफिकेशन केलं व्हेरियस स्टेजेसमध्ये. ओके. तर फर्स्ट स्टेज स्टोन एज, ब्रॉन्झ एज आणि आयर्न एज. ओके. तर बघा की स्टोन एज क्लासिफाईड इंटू पॅलिओलिथिक पिरियड, ओल्ड स्टोन एज, लिओलिथिक एज, न्यू स्टोन एज आणि मेसोलिथिक एज दॅट इज मिडल स्टोन एज. ओके. इथं फक्त तुम्ही नावं बघा. याच्यानंतर आपण इन डिटेलमध्ये हे जे सगळे एजेस जे काही एज आहेत तर त्या आपण इन डिटेलमध्ये परत बघणार आहेत. ओके. देन each ऑफ 3 एजेस सॉ द डिस्टिंक्ट इम्प्रुव्हमेंट्स. ओके. आणि प्रत्येक एजमध्ये डिस्टिंक्ट इम्प्रुव्हमेंट झालेली तुम्हाला दिसेल. ओके. द मॅन इज फॅशन्ड अँड इम्प्रूव्ड टूल्स आउट ऑफ स्टोन्स, बोन्स, वुड्स टू हेल्प डे बाय टू डे लाईफ. ओके. म्हणजे मॅन काय व्हायला लागला की इम्प्रूव्ह व्हायला लागला किंवा त्यांनी टूल्स इम्प्लिमेंट केले, अवजारे तयार केली स्टोन पासून, देन बोन पासून किंवा वूड पासून. ओके. तर त्यांनी काय केलं की अवजारी तयार करायला सुरुवात केली आणि टू हेल्प द डे टू डे लाईफ आणि हे सगळं त्यांनी तयार केल्यामुळे त्यांच्या रेग्युलर लाईफमध्ये त्यांना हेल्पफुल ते झालं. दे स्टार्टेड ग्रोइंग फूड क्रॉप्स अँड डोमेस्टिकेट अॅनिमल्स लाईक काऊ, शीप, गोट, डॉग. ओके.
तर मगाशीच बघितलं आपण ते स्टार्टेड ग्रोविंग फूड क्रॉप्स. ओके, फूड क्रॉप्स ग्रोविंग करायला लागल्यामुळे काय झालं की डोमेस्टिकेट ॲनिमल्स म्हणजे पशुपालन करायला लागले. देन काऊ, शीप, गोट, डॉग. ओके, हे सगळं ते पशुपालन करू लागले. ओके, देन लक्षात ठेवा की फर्स्ट पेट ॲनिमल्स दॅट इज द डॉग विच इज युज्ड फॉर हंटिंग. ओके, तर बघा की बिगिनिंग ऑफ ऍग्रिकल्चर. मग अशी आपण काय बघितलं, ह्युमन कसा डेव्हलप झाला, ह्युमन कल्चर बघितलं. ओके, इथं बघतो आपण बिगिनिंग ऑफ ऍग्रिकल्चर इन इंडिया, आर्चिओलॉजिकल अँड हिस्टॉरिकल फॅक्ट्स म्हणजे जे काही हिस्ट्रीतले जे फॅक्ट्स आहेत ते आपण बघणार आहेत. ओके, तर व्हेरियस इयर्स मध्ये पर्टिक्युलर कुठल्या इयर मध्ये काय झालं हे आपण बघणार आहेत. ओके, तर फर्स्ट बघा इन 12,000 ठीक आहे 12,000 ते 9,500 इयर्स ॲगो काय झालं की त्या इयरमध्ये पर्टिक्युलर इयरमध्ये काय झालं. ओके, तर हे लक्षात ठेवा जे मी हायलाइट्स पॉइंट केले ब्ल्यू कलरनी रेड कलरनी ते थोडेसं इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर हे जे पर्टिक्युलर इयर होतं 12,000 ते 9,500 इयर्स ॲगो हंटर्स अँड द फूड गॅदर स्टेजेस एक्झिस्ट. ओके, जे काही हंटर्स होते आणि फूड गोळा करण्याची स्टेजेस एक्झिस्ट होते ह्या इयरमध्ये. देन स्टोन इम्प्लिमेंट्स वेअर सीन थ्रू आउट द इंडियन सबकॉन्टिनेंट. म्हणजे जे स्टोन पासून त्यांनी जी अवजारे तयार केली ते या इयरमध्ये तुम्हाला दिसून येतात. देन डोमेस्टिकेशन ऑफ डॉग ऑकर्ड इन इराक. ओके, तर तुम्हाला पर्टिक्युलर विचारू शकतात कुठल्या इयरमध्ये डॉग पेट म्हणजे डॉग काय म्हणायचं पशुपालन करायला सुरुवात केली तुम्ही. ओके, तर हे पर्टिक्युलर इयर आहे 12,000 ते 9,500 इयर्स ॲगो. ओके, आणि फर्स्ट डोमेस्टिकेट ॲनिमल आहे डॉग आणि तो कुठे तुम्ही केलं इन इराकमध्ये. ठीक आहे, देन हे लक्षात ठेवा. देन अर्लिएस्ट ॲग्रिकल्चर वॉज बाय व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. म्हणजे जे काही तुम्ही प्लांट्स लावताय जसं फॉर एक्झाम्पल बनाना, शुगर केन, सॅगो, प्लाम्स, जिंजर किंवा पोटॅटो, स्वीट पोटॅटो. तर ह्याचं जे प्लांटिंग मटेरियल आहे म्हणजे जसं तुम्ही कसं सो करताय, बनानाचं काय लावताय, बनाना जेव्हा लावताय म्हणजे केळ्याचं जेव्हा तुम्ही सोईंग करताय किंवा सोईंग म्हणजे सोईंग नाही करत तुम्ही राईझोम लावताय. जसं शुगर केन कसं लावताय तुम्ही. ठीक आहे, त्याचं प्लांटिंग मटेरियल काय आहे, त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन हे तुम्ही हॉर्टीमध्ये थोडंफार शिकाल. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन कसं करतात. ओके, तर अर्लिएस्ट ॲग्रिकल्चर वॉज बाय व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. तर ह्या इयरमधले जे लोक होते त्यांनी व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन पर्टिक्युलर क्रॉपमध्ये कसं करायचं, बनानामध्ये, शुगर केनमध्ये किंवा जे काही त्यांचं प्लांटिंग मटेरियल आहे ते कसं यूज करायचं किंवा प्रोपॅगेशनच्या बऱ्याच मेथड्स आहेत तुम्ही हॉर्टिकल्चरमध्ये शिकाल. तर याबद्दल ह्या इयरमधला अर्लिएस्ट ॲग्रिकल्चर वॉज बाय व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. देन आपलं सेकंड इयर आहे दॅट इज 9,500 ते 7,500 इयर्स ॲगो. त्यात बघा वाईल्ड अँसेंटर ऑफ व्हीट अँड बार्ली, गोट, शीप, पीग अँड कॅटल वेअर फाउंड. ओके, तर वाईल्ड अँसेंट म्हणजे ते त्यामध्ये त्या इयरमध्ये काय होतं की ते ग्रोविंग द व्हीट, गहू, देन बार्ली, हे सगळ्यांचं ग्रोविंग ते करत होते. देन त्याच्यानंतर जे ॲनिमल्स आहेत गोट, शीप, पीग, देन कॅटल. ओके, हे सगळं ते पशुपालन ते करत होते. शेळी, मेंढी, डुक्कर, देन गाई म्हशी हे ते त्यांचं पशुपालन ते करत होते. ओके, त्या इयर मधले लोक. देन हरप्पन्स, थोडस हिस्ट्री तुम्हाला माहित असेल तर बघा. जे शार्दुल शार्दुल कोण आहे. Harappans not only grew the cotton but also devised a method for ginning, spinning and weaving. ओके, तुम्ही स्लाइड वरती काही करत असाल ना तर तुमचं नाव दिसतंय. तर बघा की जे 9,500 ते 7,500 इयर्स मधले जे लोक इयर्स ॲगो जे होते तर त्या इयर्स मध्ये काय डेव्हलपमेंट झाली. तर मेनली जे काय करत होते की व्हीट, बार्ली बरेच क्रॉप ते ग्रो करत होते. देन ॲनिमल्स पेट पेट ते करत होते. गोट, शीप, पीग, व्हेरियस कॅटल्स. देन हरप्पन्स होते जे हरप्पा संस्कृतीमधले जे होते नॉट ओन्ली ग्रो द कॉटन. त्यांनी काय केलं, माईक म्यूट करा कोणतरी. ओके, जे हरप्पन जे होते तर त्यांनी काय केलं की कॉटन ग्रो केला. म्हणजे कॉटन त्यांनी फक्त कॉटनच ग्रो केला नाही तर त्यांनी काय केलं की कॉटन पासून ज्या पुढच्या ज्या प्रोसेस आहेत पोस्ट हार्वेस्टिंगच्या ज्या प्रोसेस आहेत गिनिंग, स्पायनिंग, विविंग या सगळ्या प्रोसेस आहेत ते त्यांनी
त्यात त्यांनी शिकून घेतलं किंवा त्यावेळी ते यूज करत होते. ओके. तर बघा की हरप्पन्स होते, तर त्यांनी कॉटन ग्रो केलं आणि त्याच्या पुढच्या ज्या पोस्ट हार्वेस्टिंगच्या ज्या मेथड्स आहेत त्याही त्यांनी यूज केल्या. ठीक आहे. देन पुढचं इयर आहे 7500 ते 5000 इयर्स अगो. देन सिग्निफिकंट फीचर्स वेअर इन्व्हेन्शन ऑफ प्लाऊ, इरिगेटेड फार्मिंग, यूज ऑफ व्हील अँड मेटॅग्लरी इन इजिप्त. ओके. हे जे पर्टिक्युलर इयर आहे या इयरमध्ये काय होतं की इन्व्हेन्शन ऑफ प्लाऊ त्यांनी काय केला की प्लाऊ इन्व्हेन्शन केला या इयरमध्ये. देन इरिगेटेड फार्मिंग आणि जे काही फार्मिंग करत होते किंवा जी काही शेती करत होते विथ विथ इरिगेशन. इरिगेटेड म्हणजे इरिगेशन चॅनल प्रॉपरली यूज करून किंवा पाण्याचं मॅनेजमेंट करून दॅट इज इरिगेटेड फार्मिंग ते करत होते. देन यूज ऑफ व्हील चाकाचा शोध लागला किंवा व्हीलचा ते यूज करत होते. देन मेटॅग्लुरी इन इजिप्त. मेटॅग्लुरी इन इजिप्त म्हणजे धातू जे काही सगळे आपले धातू आहेत मेटल्स आहेत ते शुद्ध करण्याची जी काही प्रक्रिया आहे तेही ते या इयरमध्ये तुम्हाला इजिप्तमध्ये तुम्हाला दिसून येईल. देन सीड डिबलिंग जे सीड सोईंग करतात ते डिबलिंग मेथड्स असतात. ड्रिलिंग, डिबलिंग ह्या सगळ्या मेथड्स आहेत. सीड ग्रो करायच्या, सीड कसं लावायचं याच्या मेथड्स आहेत त्या पर्टिक्युलर तुम्हाला या इयरमध्ये तुम्हाला दिसून येतात. सिग्निफिकंट देन फीचर्स वेअर इन्व्हेन्शन ऑफ प्लाऊ इन्व्हेंट झाला, इरिगेटेड फार्मिंग, देन यूज ऑफ व्हील्स तुम्हाला फिल इन द ब्लँक्स साठी असणार आहे. पर्टिक्युलर जसं की चाकाचा शोध कुठल्या इयरमध्ये लागला. इन मेटॅग्लुरी इन इजिप्त म्हणजे धातू शुद्ध करण्याची जी काही कला आहे ती इजिप्तमध्ये सुरू झाली किंवा सीड डिबलिंग. ओके. देन नेक्स्ट इयर आहे 5000 टू 4000 इयर्स अगो. तर ह्यामध्ये काय झालं की जे हरप्पन कल्चर होतं इट इज कॅरेक्टरिस्टिक बाय कल्टिवेशन ऑफ वीट. म्हणजे त्यांनी काय करत होते की शेती करत होते. मेनली वीटचं कल्टिवेशन करत होते. बार्ली किंवा कॉटन या सगळ्यांचं ते कल्टिवेशन करत होते. देन प्लाविंग द ॲग्रिकल्चर अँड द बुलक्स फॉर द ड्राउट. म्हणजे काय होतं की त्यांनी प्लाविंग आणि बुलक्स ते यूज करत होते. देन व्हील कार्ट्स वेअर कॉमनली युज्ड इन इंडस व्हॅली. म्हणजे जी बैलांची गाडी असते चाकं असलेली. ओके. व्हील कार्ट्स आर कॉमनली युज्ड इन इंडस व्हॅली. इंडस व्हॅली जो एरिया आहे त्या एरियामध्ये व्हील कार्ट्स म्हणजे चाकं असलेली गाडी ते यूज करत होते. बघा की पुढचं इयर आहे 4000 ते 2000 इयर्स अगो. इन नॉर्थ अक्रॉस स्टोन टूल्स आर वेअर फाउंड. जे काही बोन्स आहेत म्हणजे हाडापासून किंवा स्टोन पासून त्यांनी अवजारे तयार केली. इन नेवासा महाराष्ट्र कॉपर अँड पॉलिश स्टोन एक्सेस वेअर युज्ड. ओके. तर हेही लक्षात ठेवा महाराष्ट्रामधला जो एरिया नेवासा तिथं काय केलं की कॉपर अँड पॉलिश स्टोन म्हणजे जे काही स्टोन्स आहेत कॉपर आणि पॉलिश स्टोन्स आहेत त्याच्यापासून त्यांनी कुऱ्हाडी तयार करायला सुरुवात केली. देन फर्स्ट एव्हिडन्स प्रेझेन्स ऑफ सिल्क वॉज फाउंड ऍट दिस लोकेशन. आणि ऍट दिस लोकेशन त्यांना तुम्हाला फर्स्ट एक एव्हिडन्स मिळालं की तिथं सेरिकल्चर केलं जायचं. ओके. सेरिकल्चर म्हणजे रेशीम उद्योग, सिल्क कसं तयार करायचं. ओके. तर हे फर्स्ट एव्हिडन्स पण तुम्हाला नेवासामध्ये सापडला. नेवासा लोकेटेड ऍट इन महाराष्ट्र. त्याचं काय झालं की कॉपर अँड पॉलिश स्टोन कुऱ्हाडी म्हणजे कॉपर आणि पॉलिश स्टोन पासून कुऱ्हाडी तयार केलेले सापडले. देन फर्स्ट एव्हिडन्स ऑफ द सिल्कचं फर्स्ट एव्हिडन्स ही या लोकेशनला तुम्हाला सापडले. ओके. देन पुढे काय म्हटलंय की मध्यप्रदेशमध्ये काय झालं की इन नर्मदा रिव्हर निमर इन मध्य प्रदेश सिकल सेट विथ स्टोन टीथ वेअर युज्ड फॉर कटिंग द क्रॉप स्टॅल्क्स. ओके. जे काही खुरपं होतं सिकल होतं. सिकल म्हणजे खुरप्याला त्यांनी काय केलं की सेट विथ स्टोन टीथ. ओके. तर त्याला काय केलं की स्टोन टीथ त्यांनी ऍडजस्ट केले फॉर द यूज फॉर कटिंग द क्रॉप्स आर द स्टाल. म्हणजे खुरप्याला त्यांनी काय केले की स्टोन टीथ म्हणजे कटिंग तुम्हाला कुठलीही क्रॉप कट करण्यासाठी त्यांनी स्टोन टीथ सिकलला अटॅच केले. ओके. इन मध्य प्रदेश निमर. ओके. ते लोकेशन आहे. ओके. तर हे लक्षात ठेवा. देन क्रॉप ग्रो वेअर व्हीट, लिनसीड, लेंटीड, ब्लॅक ग्रॅम, ग्रीन ग्रॅम आणि व्हेरियस बीन्स. ओके. तर इथं पण काय की व्हेरियस क्रॉप्स त्यांनी ग्रो करायला सुरुवात केली. व्हीट, लिनसीड, लेंटील, देन उडीद, मूग, ग्रीन ग्रॅम मीन्स मूग. ओके. इन ईस्टर्न इंडिया राईस, बनाना आणि शुगर केन वेअर कल्टिवेटेड. आणि ईस्टर्न इंडियामध्ये राईस, भात, बनाना, शुगर केन हेही कल्टिवेशन
करायला सुरुवात केली. ओके. देन 6 आहे 2000 ते 1000 इयर्स अगो बघा, that tank irrigation was developed and practiced widely. ओके, तर पर्टिक्युलर या इयर मध्ये टँक इरिगेशन करायला सुरुवात झाली. देन ग्रीक अँड रोमन्स हॅड अ ट्रेड विथ साऊथ इंडिया. म्हणजे जे ग्रीक आणि जे रोमन होते, ग्रीक आणि रोमन लोक होते, ते काय करायला लागले की ट्रेड म्हणजे व्यापार करू लागले विथ साऊथ इंडिया. साऊथ इंडिया बरोबर ते व्यापार करू लागले. कशाचा व्यापार करत होते किंवा कशाचा उद्योग करत होते ते पेपर, क्लॉथ, देन सँडलवूड विच इज इम्पोर्टेड बाय द रोमन्स. ओके. पेपर म्हणजे काय ते कागद नाहीये ते. पेपर म्हणजे स्पेलिंग बघा ते. ते काय आहे की काळी मिरी. देन क्लॉथ कपडे आणि सँडलवूड चंदन या सगळ्यांचं काय ते हे करायला लागले, उद्योग करू लागले किंवा व्यापार करू लागले. ओके. ग्रीक अँड रोमन्स हॅड अ ट्रेड विथ साऊथ इंडिया. ओके. आणि हे रोमन्स कडून इम्पोर्टेड करू लागले, आयात करू लागले पेपर, क्लॉथ आणि सँडलवूड. पेपर म्हणजे काळी मिरी स्पेलिंग बघा. देन क्लॉथ आणि सँडलवूड. ओके. देन पुढचं चोला किंग अँड कारिकाला त्यांचं पर्टिक्युलर इयर दिले 190 एडी. देन डिफेटेड चेरेस अँड पॅन्डास. ओके. म्हणजे जे काही राज होते आधीची ते. ओके. विच इज डिफेटेड चेरेस अँड पॅन्डास. म्हणजे त्यांनी त्यांना डिफेट केलं. डिफेट म्हणजे काय म्हणायचं, डिफेटेड म्हणजे पराभव पराभव केला त्यांचा. ओके. म्हणजे हे 2 पर्टिक्युलर आहेत. त्या राजांनी काय केलं की चेरेस आणि पॅन्डाचा पराभव केला. इन्व्हेटेड श्रीलंका आणि श्रीलंकेवर आक्रमण केलं आणि विच कॅप्चर्ड द 12,000 मेन अँड युजेस देम ॲज अ स्लेव्हज टू कन्स्ट्रक्ट अँड एम्बारमेंट अलॉंग द कावेरी 160 किलोमीटर अलॉंग टू प्रोटेक्ट लँड फ्रॉम द फ्लड्स. ओके. तर बघा की इथं काय होतं की जे चोला किंग्स आणि कारिकाला हे जे किंग म्हणजे हे एक काय म्हणायचं, हे जे राजा होते त्यांनी काय केलं की विच इज डिफेटेड. डिफेटेड म्हणजे यांनी काय केलं की पराभव केला. कुणाचा, चरस आणि पांड्याचा पराभव केला आणि चीनवर आक्रमण करून पराभव केला. आणि त्यांनी काय केलं की विच इज कॅप्चर्ड 12,000 मेन. म्हणजे त्यांनी काय केलं की 12,000 मेन त्यांनी कॅप्चर केले तिथून श्रीलंकेमधून. आणि काय केलं, यूज टू ॲज अ सेल्फ म्हणजे त्यांना गुलाम म्हणून यूज केलं. आणि गुलाम म्हणून त्यांच्याकडून काय काम करून घेतलं, टू कन्स्ट्रक्ट अँड इम्बाल्मेंट इम्बँकमेंट अलॉंग विथ द कावेरी. म्हणजे जी कावेरी रिव्हर होती त्याच्यावरती काय केलं त्यांनी, त्यांच्याकडून बंधारा इम्बँकमेंट म्हणजे बंधारा. जी कावेरी रिव्हर होती त्याच्यावर त्यांनी बंधारा बांधून घेतला, जे त्यांनी गुलाम पकडून आणले होते श्रीलंकामधून. ओके. आणि ते कावेरी रिव्हरवर त्यांनी बंधारा तयार केला आणि तो बंधारा किती किलोमीटरचा होता, 160 किलोमीटर अलॉंग टू प्रोटेक्ट द लँड फ्रॉम द फ्लड्स. ओके. आणि हा बंधारा तयार केला कशासाठी, टू प्रोटेक्ट द लँड. लँड तुमचं प्रोटेक्ट करण्यासाठी, फ्रॉम द फ्लड पासून प्रोटेक्ट करण्यासाठी, म्हणजे पुरापासून प्रोटेक्ट करण्यासाठी. ओके. देन ही हॅज बिल्ड द न्यूमरस इरिगेशन टँक्स, प्रोमोटेड एग्रीकल्चर बाय क्लिअरिंग फॉरेस्ट. ओके. आणि हे जे राजा होते त्यांनी काय केलं की ही हॅज बिल्ड न्यूमरस इरिगेशन टँक्स त्यांनी इम्प्लिमेंट केले. आणि त्यांनी काय केलं, प्रमोट ऍग्रिकल्चरला प्रमोट केलं बाय क्लिअरिंग द फॉरेस्ट. म्हणजे त्यांनी काय केलं की फॉरेस्ट कट करून त्यांनी ऍग्रिकल्चर लँड तुम्ही लावा यासाठी त्यांनी त्यांनी प्रमोट केलं. ओके. तर हे कावेरी रिव्हरचं जे आहे, कावेरी रिव्हरवर 160 किलोमीटर अलॉंग जे इम्बँकमेंट तयार केलं, हेही लक्षात ठेवा. हे जे पर्टिक्युलर 2000 ते 1000 इयर्स अगो झालं. त्याच्यानंतर 1500 ते 1000 इयर्स अगो द कनौज एम्पायर ऑफ हर्षवर्धन. म्हणजे हे पर्टिक्युलर एक राजा होता तो हर्षवर्धन. त्याचं 106 to 147 एडी. तर या पर्टिक्युलर या इयरमध्ये काय होतं की सिरियल्स सच ॲज अ व्हीट, राईस, मिलेट, फ्रुट्स वर एक्सटेन्सिव्हली ग्रो. हे पर्टिक्युलर हा जो राजा होता किंवा ह्याचं जे संस्थान होतं त्या संस्थानामध्ये काय होतं की व्हेरियस सिरियल्स ते ग्रो करत होते, व्हीट, राईस, मिलेट. देन व्हेरियस फ्रुट्स ते ग्रो करत होते. 60 days व्हरायटी ऑफ फ्रॅग्नंट व्हरायटीज ऑफ राईस इज मेन्शन्ड. तर बघा की इथं काय की 60 days व्हरायटी म्हणजे एक राईसची व्हरायटी, शॉर्ट पिरियड व्हरायटी, दॅट इज 60 days व्हरायटी त्यांनी डेव्हलप केली. किंवा फ्रॅग्नेंट व्हरायटीज म्हणजे ज्या राईसचा वास येतोय तुम्हाला, फ्रॅग्रन्स येतोय, सुवासिक असा वास येतोय, ते राईसच्या व्हरायटीज तुम्हाला इथं मेन्शन दिसतात या हर्षवर्धनच्या इयर्स काळात. Okay, then ginger, mustard, melon, pumpkins, onions, and the garlics are the
ऑल्सो मेन्शन्ड, म्हणजे आलं, मस्टर्ड, देन मेलॉन्स, खरबूज, पंपकिन, भोपळा, ओनियन, गार्लिक, लसूण, कांदा हे सगळं तुम्हाला या इयरमध्ये ग्रो केलेलं दिसेल किंवा मेन्शन तुम्हाला दिसेल. देन पर्शियन व्हील्स वॉज युज्ड इन हरियाणा. जे पर्शियन व्हील्स होते ते त्यांनी यूज करायला सुरुवात केली. देन द किंग म्हणजे हे तेच आहे, हे जे 1500 ते 1000 इयर्स अगो. ओके, त्यातला हा ए पार्ट होता आणि बी अजून आहे द किंगडम ऑफ साऊथ इंडिया. साऊथ इंडियाचं जे किंगडम होतं म्हणजे काय म्हणायचं, राजांचं जे राजधानी होती त्या टाइपमध्ये, राजांचे जे संस्थान होते त्यामध्ये. ओके, तर ते या इयरमध्ये पर्टिक्युलर द किंगडम्स वेअर चालुक्याज, बदामी, तर पल्लव्स इन कांचीज, पांड्याज इन हेलिबीड. ओके, हे पर्टिक्युलर दिले की कुठले राजा होते आणि कुठल्या एरियामध्ये होते. ओके, ठीक आहे. देन चोलाज इन ग्लोरियस फेज इन साऊथ इंडिया इन 10th सेंच्युरी. जे चोलाज होते ते आपण मगाशीच बघितले, जे त्यांचं संस्थान होतं त्यांनी बरेच म्हणजे प्रमोट किंवा बरंच काम केलंय इन ॲग्रीकल्चरमध्ये. इन न्यू इरिगेशन सिस्टीम फॉर ॲग्रीकल्चर वेअर डेव्हलप्ड चेन चेन टँक इन आंध्रा इन 19th सेंच्युरी. 9th सेंच्युरीमध्ये काय झालं की इरिगेशन सिस्टीम बऱ्यापैकी डेव्हलप झाली होती, आणि चेन टँक इन आंध्र प्रदेशमध्ये चेन टँक त्यांनी केले इन 9th सेंच्युरीमध्ये. अँड 6.4 किलोमीटर कावेरी पॅक बंड त्यांनी तयार केला. 6.4 किलोमीटर कावेरी पॅक बंड. देन चोलास मेंटेन्ड लिंक्स विथ चायना, म्यानमार अँड द कंबोडिया. ओके, जे राजा होते चोलास त्यांनी दे ऑलवेज लिंक विथ चायना, म्यानमार अँड द कंबोडिया. द टँक सुपरविजन कमिटी लुक्ड आफ्टर द मेंटेनन्स ऑफ विलेज अँड रेग्युलेट द वॉटर सप्लाय. ओके, तर यांनी पर्टिक्युलरली काय केलं होतं की एक टँक सुपरविजन, जे काही इरिगेशन टँक त्यांनी तयार केले होते त्याच्यावरती सुपरविजन करण्यासाठी त्यांनी कमिटी तयार केली होती आणि ती कमिटी लुक आफ्टर द मेंटेनन्स. आणि ती जी काही कमिटी होती विच इज मेंटेन्स द विलेज अँड रेग्युलेट द वॉटर सप्लाय. ते काय करत होते की वॉटर सप्लाय आणि विलेज म्हणजे पर्टिक्युलर प्रत्येक पूर्ण गावाला वॉटर सप्लाय रेग्युलरली आणि रेग्युलेटर वॉटर सप्लाय ते करत होते. ठीक आहे. देन 8 लास्ट पॉइंट आहे 1000 टू 700 इयर्स अगो वेअर अरब्स वेअर एक्सपर्ट इन गार्डनिंग. ओके, या पर्टिक्युलर इयरमध्ये जे अरब लोक होती ते काय होते की एक्सपर्ट इन गार्डनिंग, जे काय काय म्हणायचं, बागकाम करण्यासाठी ते एक्सपर्ट होते किंवा त्यांनी बरेच फ्लावर्स वगैरे ग्रो केले. ओके, स्पेशली त्यांनी गार्डनिंगमध्ये दे आर एक्सपर्ट इन गार्डनिंग. ओके, देन 1290 ते 1320 एडी. तिथं तिथं काय होतं की मेनली अलाउद्दीन खिल्जी होता म्हणजे त्या पर्टिक्युलर इयरमध्ये. तर अलाउद्दीन खिल्जी विच इज डिस्ट्रॉय द ॲग्रिकल्चर प्रॉस्पेक्टी ऑफ मेजर पार्ट ऑफ द इंडिया. ओके, तर मेनली अलाउद्दीन खिल्जी होता, त्यांनी काय केलं की ॲग्रिकल्चर जे काही प्रॉस्पेरिटी होती आपली ती त्यांनी डिस्ट्रॉय केली. ही बिलीव्ड द कीपिंग द फार्मर्स पुअर. आणि त्याची अशी धारणा होती की तुम्हाला अलाउद्दीन खिल्जी सगळ्यांना माहित असेल, तर काय की अलाउद्दीन खिल्जीचं ही बिलीव्ड दॅट इन कीपिंग द फार्मर्स पुअर, आणि त्याचं असं धारणा होती की तो फार्मर्सला पुअर किंवा फार्मर्सची ग्रोथ होऊ देत नव्हता. ठीक आहे, तर हे सगळे इयर्स होते. तर आपण हे आपलं सेकंड लेक्चर होतं हे. तर पर्टिक्युलर तुम्हाला या सब्जेक्टमध्ये फक्त हिस्ट्रीच आहे. एसेंट एग्रीकल्चर आपण कुठलं बघितलंय, एसेंट एग्रीकल्चर प्रॅक्टिस अँड बिगिनिंग ऑफ एग्रीकल्चर अँड आर्किओलॉजिकल अँड द हिस्टॉरिकल फॅक्ट्स. ओके, सगळं आपण हिस्ट्री बघितले. तर जे मी तुम्हाला पीपीटी सेंड करते त्याच्यानंतर जे हायलाइट पॉइंट आहेत ते तुम्हाला युजफुल आहे तर ते तुम्ही रीड करा. ओके, आणि पर्टिक्युलर कुठल्या इयरमध्ये काय झालं हे थोडंसं बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हील कधी यूज केलं, ठीक आहे. पण त्याच्यानंतर डॉग कधी पाळायला सुरुवात केली, कुठे पाळायला सुरुवात केली. ओके, असे थोडेफार ऑब्जेक्टिव्ह असतील तुम्हाला मिडला असेल असं काहीतरी. ठीक आहे.